आणि राज्याच्या राजकारणातील एक मोठी घडामोड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणामध्ये नवा पॅटर्न वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये युतीबाबत चाचपणी सुरू असल्याचं कळतंय। नवीन युतीमध्ये राज्यातील राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल होणार आहे। राज्यभरामध्ये काँग्रेस आणि वंचितच्या नेत्यांमध्ये स्थानिक पातळीवर बैठकांची मालिका सध्या सुरू असल्याचं कळतंय। नांदेडमध्ये वंचित बहुजन आघाडी त्याचबरोबर काँग्रेस युतीची अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे आणि वंचित काँग्रेस नांदेड युती पॅटर्न राज्यभरात राबवला जाणार का असा प्रश्न देखील त्यामुळे उपस्थित होतोय। छत्रपती संभाजीनगर नागपूर जिल्ह्यातील देखील वंचित आणि काँग्रेसच्या बैठका सध्या सुरू आहेत। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका तोंडावर आणि त्यापूर्वी महाराष्ट्रात एक नवी समीकरण पाहायला मिळतं, ते म्हणजे काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी एकत्र येण्याची शक्यता आहे। राज्यभरातील अनेक ठिकाणी अशा गोपनीय गुप्त बैठक सुरू आहे। तर नांदेडमध्ये अधिकृत घोषणा देखील झाली। संभाजीनगरचे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माझ्यासोबत आहे। सर, काय सगळी परिस्थिती आहे? वंचित सोबत किती बैठका झाल्या आहे? आतापर्यंत कुठपर्यंत चर्चा आली आहे आणि वरिष्ठांना ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही कल्पना दिली? आतापर्यंत आमची आणि वंचितसोबत एक 2-4 बैठका झालेल्या आहे आणि भाजप आणि शिवसेना रोखण्यासाठी त्या मी समीकरण घडवून आणणार आहे। काल पण नांदेडमध्ये ही युती झालेली आहे आणि शहरामध्ये पण आम्ही युती करण्याचा प्रयत्न करत आहे। आमच्या वरिष्ठांना आम्ही सगळं कळवलेलं आहे आणि 2-4 दिवसामध्ये हे वरिष्ठ निर्णय घेतील। काय नेमके समीकरण जोडायचे आहे तुम्हाला? म्हणजे नेमकं सोबत येण्याचा निर्णय का घेण्यात येतो? म्हणजे असं का वाटतं की दोघांनी आता एकत्र यायला पाहिजे? कारण बघा, या शहरामध्ये या भाजप आणि शिवसेनाने या शहराचं वाटवलं केलेलं आहे। 2 महिन्याला 2 दिवस आम्हाला पाणी भेटत आहे। या शहरात कचरा प्रश्न आहे, आरोग्याचा प्रश्न आहे, शिक्षणाचा प्रश्न आहे, सुरक्षेचा प्रश्न आहे। म्हणून आता हे लोकांना कळालेलं आहे की आता आपल्याला या भाजप शिवसेनाला बदलायचं आहे। बदल घडवण्यासाठी हे काँग्रेस आणि वंचित एकत्र येण्याची शक्यता आहे। पण जातीय समीकरण पण गेल्या काही निवडणुकीपासून महत्त्वाची ठरत आहेत। म्हणजे याला आपण जर म्हटलं तर मुस्लिम आणि दलित असा MD फॅक्टर हा नवीन समीकरण महाराष्ट्राला पाहायला मिळण्याची शक्यता आहे। नांदेडमध्ये तर झाला, आता या शहरामध्ये पण आम्ही करू आणि आम्हाला पण अपेक्षा आहे लोकांसोबत ते घडवणार आहे आम्ही ते। नक्कीच आपण जर बघितलं तर नांदेडमध्ये काल अधिकृत घोषणा झाली। नागपूरमध्ये देखील अशा सगळ्या बैठका सुरू आहेत। संभाजीनगरला देखील बैठका सुरू आहे। त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात हा नवा पॅटर्न आपल्याला पाहायला मिळू शकतो। आता या पॅटर्न खरंच यशस्वी होतो का आणि निवडणुकीत याचा काय पडसाद उमटतात, काय परिणाम पाहायला मिळतात हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। राहुल चव्हाण सर, मी मुसिन शेख, NDTV, छत्रपती संभाजीनगर।